तुम्ही पाहिलं असेल की ब्रेकअप झाल्यानंतर अनेक लोक विशेषतः मुली अचानक आपले केस कापतात आणि एक नवीन हेअरकट घेतात. पूर्वीच्या काळी फक्त हे सिनेमामध्ये दिसायचं, पण आता हा एक मोठा ट्रेंड बनलेला आहे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, इमोशनल रिसेट. पण लोक असं का करत असतील ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. काही रिपोर्ट्सनुसार जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा आपण फक्त जोडीदारालाच गमावत नाही, तर आपल्या ओळखीचा एक भागही हरवून बसतो. रिलेशनमध्ये असताना आपण आम्ही असतो, पण ब्रेकअप नंतर पुन्हा मी होण्याचा प्रवास आपला सुरू होतो. अशा वेळी मग आरशामध्ये स्वतःला एका नवीन रूपात पाहणं मनाला एक वेगळा आत्मविश्वास देऊन जातं. ब्रेकअपमध्ये अनेक गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, बरोबर. भावना असू देत किंवा समोरच्याचं वागणं असू दे आणि मग परिस्थिती. अशा वेळी आपल्या स्वतःमध्ये बदल करणं, जसं की केस कापणं किंवा आपल्या नियंत्रणाची, कंट्रोलची जाणीव करून देतं. माझा निर्णय आता मी स्वतः घेते हा मेसेज स्वतःच्या मनाला देण्यासाठी हा एक उत्तम वे आहे, पर्याय आहे. जुन्या आठवणींना कात्री लावून नवीन सुरुवातीचं हे एक प्रतीक आहे. आजची पिढी ब्रेकअप नंतर स्वतःला खोलीमध्ये बंद करून रडण्यापेक्षा स्वतःवर काम करायला प्राधान्य देते. नवीन हेअरकट असू देत, जिम असू देत किंवा एखादा नवीन छंद असू देत, हे सगळं स्वतःला पुन्हा पुन्हा शोधण्याचे मार्ग आहेत. हे दाखवून देतं की आयुष्य एका नव्या नात्यावर संपत नाही, तर तिथून एक नवीन आणि अधिक सशक्त सुरुवात होते. तुमच्या त्या मित्र किंवा मैत्रिणीला पाठवा ज्यांनी अशा कारणांमध्ये स्वतःमध्ये बरेच बदल केलेले आहेत.